आम्ही आमच्या आंदोलनामध्ये पीक विम्याबद्दल बोललो, इथं पण अनेक आमदारांनी पीक विम्याबद्दल चर्चा केली। गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण मुद्दा मांडत होतो की तुम्ही 4 ट्रिगर जे काढलेत ते कृपा करून काढू नका, त्याची त्या शेतकऱ्याला तिथं मदत होणार नाही। 2025चा अतिवृष्टी होण्या अगोदर आम्ही हे बोलत होतो, अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी होऊन सुद्धा शेतकऱ्याला दुर्दैवाने त्याचा तिथं फायदा नाही झाला। अध्यक्ष महोदय ते 4 ट्रिगर काढल्यामुळे हजारो कोटी रुपयाचा नुकसान हे तिथं शेतकऱ्याचं झालेलं आहे। म्हणजे फक्त 2025च्या बाबतीत बोलायचं झालं तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की 17,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला तिथं या पीक विमा कंपनीकडनं अध्यक्ष महोदय मिळणार, आणि त्याचा आकडा आम्ही जेव्हा काढला 16,000 कोटी रुपये शेतकऱ्याला या महाराष्ट्रामध्ये मिळायला पाहिजे होते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे। पण जेव्हा आत्ताचा आकडा आम्ही बघतो 1200 कोटीचा अध्यक्ष साहेब तिथं पुढे गेलेला नाही। त्यामुळे हे 4 ट्रिगर काढून उलट शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान अध्यक्ष महोदय तिथं झालेलं आहे। त्यामुळे हे 4 ट्रिगर परत एकदा आणावेत। त्यात काही लोक चोरी करत असावेत, काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यामध्ये, त्यांना तुम्ही पकडा, जेलमध्ये टाका, पण त्या 1% लोकांमुळे 99% शेतकऱ्यांचं नुकसान करू नका, एवढी मात्र तिथं मी आपल्याला विनंती करतो। अध्यक्ष महोदय आता कहर झाला बघा। आता जे काही शेतकरी आता स्वतःच्या खिशातून पैसे देऊन पीक विमा भरताय, सध्या राज्यात खरीप हंगाम 2026चे पीक विमा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली। अर्ज सबमिट करताना टर्म्स अँड कंडिशनचा अभ्यास केला। त्या टर्म्स अँड कंडिशनच्या मध्ये एक कंडिशन अशी आहे, म्हणजे बावनकुळे साहेबांना विनंती करतो, हा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांकडनं याच्यावर सह्या घेत आहेत। त्याच्यात मी कुठलेही पीक कर्ज किंवा केसीसी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड घेतलेले नाही, आणि तसे जर आढळून आल्यास पीक विम्याचा अर्ज बाद केला जाईल। म्हणजे शेती कशी करायची, कर्ज घ्यायचं नाही का, आणि मग कुठून पैसे येणार? मग हे जे काय विमा कंपनी अशा पद्धतीने अटी टाकतात आणि उद्या जाऊन शेतकऱ्यांवर जर अन्याय करतं, तर कृपा करून हे आता सुरू आहे तर आपण इथं लक्ष घालून ही अट लगेचच्या लगेच तिथं कशी काढता येईल याबद्दलचा अध्यक्ष महोदय तिथं विचार करावा। अध्यक्ष महोदय बीडमध्ये गेलो होतो, 2020ला बीडचा प्रयोग झाला होता। अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये खूप मोठा वाद झाला, पण काही शेतकरी संघटना तिथे लढत आहेत, त्यांनी हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे। केंद्र सरकारकडनं सकारात्मक त्यांना उत्तर मिळालंय, पण महाराष्ट्र राज्याकडनं अजूनपर्यंत उत्तर तिथं न दिल्यामुळे 800 कोटी रुपयाचा 2020चा विमा बीडचा तसाच तो प्रलंबित आहे। त्यामुळे या सरकारला कृषी मंत्री साहेबांना मी विनंती करतो की त्या बाबतीत आपण लक्ष घालून लवकरात लवकर तुम्ही रिप्लाय हा हायकोर्टामध्ये तिथं द्यावा, जेणेकरून तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना इथं न्याय देता येईल। अध्यक्ष महोदय, आम्ही हे विषय का काढतो कारण का अटी टाकल्यामुळे खूप मोठे शेतकऱ्याचं नुकसान होतं। म्हणजे आता कर्जमाफीच्या बद्दल बोलायचं झालं तर 2017ची कर्जमाफी घोषणा 35,000 कोटीची झाली, परंतु अटी शर्ती असल्यामुळे कर्जमाफी किती रुपयाची शेतकऱ्याला झाली तर फक्त 18,772 कोटी। आणि मग अनेक लोकांनी मुद्दे मांडल्यानंतर भांडल्यानंतर आणि सरकारने सुद्धा विनंतीला मान दिल्यानंतर 2017ची रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याचे 5,000 कोटी आत्ता द्यायचं त्यांनी ठरवलं, पण प्रोव्हिजन कमी झाले, ते देतील अशी आपण अपेक्षा करूया अध्यक्ष महोदय। म्हणजे त्याच्यामध्ये कर्जमाफी जरी 36 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल असं सांगितलं, पण मिळालं फक्त 24। त्याच्यामध्ये गेल्या वर्षी अतिवृष्टीचं मदत पॅकेज खरीप हंगामात 98 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान 31,000 कोटीचे पॅकेज जाहीर झाले। पेपरमध्ये मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या गेल्या, सगळ्यांनी त्या सरकारचं अभिनंदन केलं, पण प्रत्यक्षात फक्त 12 ते 13,000 कोटी रुपये या आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेत। जमिनी खरडून गेले, त्याचा 1 रुपया मिळालेला नाही। रोजगार हमी योजनेला त्याच्यामध्ये जोडण्यात आले, त्या योजनेचा कुठं पैसा अध्यक्ष महोदय तिथे मिळाला नाही। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यात या सरकारने सांगितलं होतं 17,000 प्रति हेक्टर हे पीक विमा कंपनीकडून दिले जातील, पण दुर्दैवाने तेही पैसे मिळाले नाही। आणि याच्यामुळे हा जो तफावत येते, हा जो फरक येतो, तो फरकाचं नुकसान हे दुर्दैवाने शेतकऱ्याला भरावं लागतं। आणि शेतकरी पैसे नसेल तर व्याजावर त्याला पैसा घ्यावा लागतो, 5% महिन्याला पैसे देऊन पैसे कसे तरी आणून शेती कशी तरी आपल्याला करता आली पाहिजे यासाठी ते तिथं प्रयत्न करत असतात। आता ही जेव्हा 4 ट्रिगर काढण्यात आले पीक विमा च्या बाबतीतून, तेव्हा सरकार काय म्हणत होतं, तेव्हा आम्ही त्याचा पण विरोध केला होता। मंत्री महोदय सांगत होते की आपण कृषी समृद्धी योजना आणू, म्हणजे 5,000 रुपयाचं प्रीमियम आपण दरवर्षी देतो,
तर मग आपण विमा कंपनीला देण्यापेक्षा 5,000 कोटी रुपये आपण डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात देऊ. ठीक आहे म्हणलं, काहीतरी वेगळा प्रयोग दिसतोय, आपण बघूया. गेल्या वर्षीचा 1 रुपया नाही आला, या वर्षी सुद्धा प्रोव्हिजन झालं नाही. म्हणजे कुठेतरी हे 10,000 कोटी शेतकऱ्याच्या हक्काचे कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला आता मिळायला पाहिजे होते. त्याच्यासाठी जर बजेटमध्ये प्रोव्हिजनच नसेल अध्यक्ष महोदय, तर ते पैसे आमच्या या शेतकऱ्याला कसे मिळणार अध्यक्ष महोदय? त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, सरकार कुठलंही असू द्या, हे असो ते असो, जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो, जाहीर करतो, ती पण मिळाली पाहिजे अध्यक्ष महोदय. आता 2017ला नागपूर अधिवेशनामध्ये बोंडअळीचा मुद्दा फार पेटला होता. अनेक लोकांनी तो विषय तिथं मांडला होता. आता मदत पुनर्वसन कडून 6,800 रुपये, पीक विम्यातून 8,000, बियाणे कंपनीकडून 16,000, अशी एकूण 30,800 प्रति हेक्टरची घोषणा झाली. शेतकऱ्याला वाटलं तर उद्या मिळतील, परवा मिळतील, 1 वर्षाला मिळतील. अध्यक्ष महोदय, 2017 पासून आत्तापर्यंत याच्यातून मोठी रक्कम अजूनपर्यंत तिथं शेतकऱ्यांना मिळालेली नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे आपण एखादी योजना जेव्हा जाहीर करतो, आपला प्रामाणिक प्रयत्न त्याच्यामध्ये एवढाच असावा की शेतकऱ्याला तिथं मदत ही मिळाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आत्ता जर मदत आपण शेतकऱ्याला या कर्जमाफीच्या माध्यमातून सरसकट जर देऊ नाही शकलो आणि येणारं वर्ष हे पाऊस नसल्यामुळे जर शेतामध्ये काहीच नाही पिकलं, तर अध्यक्ष महोदय खूप मोठ्या अडचणी शेतकऱ्याला सोसाव्या लागणार आहेत. शेतकऱ्याची मुलं आता कॉलेजमध्ये आहेत आणि शेतकरी जेव्हा अडचणीत येतो तेव्हा मजूर अडचणीत येतो, मजूर शेतकरी अडचणीत येतो, ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत येते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था जेव्हा अडचणीत येते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शहरी आर्थिक व्यवस्थेवर सुद्धा तिथं मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे जर या शेतकऱ्याला आपण मदत करू शकलो नाही तर फार मोठी अडचण येत्या काळामध्ये त्या ठिकाणी होऊ शकते. त्याच्याचबरोबर राणेसाहेब इथं आहेत. काही दिवसांपूर्वी काही मच्छीमार लोकांना मी मिळालो आणि आत्ता या सरकारच्या माध्यमातून तुम्ही कृषीमध्ये त्यांना घेतलंय. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी, म्हणजे शेतकऱ्यांपेक्षा आपल्या मच्छीमारांनी विनंती केलेली आहे की जशी कर्जमाफी तुम्ही बाकी शेतकऱ्यांना तिथं देता, आता मोठ्या प्रमाणात हेही आमचे जे मच्छीमार आहेत ते अडचणीत आलेले आहेत. 600-700 कोटीचे कर्ज त्यांच्यावर थकलेले आहेत. ते जर तुम्ही लक्ष दिलं, सरकारला सांगितलं, मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं, तोही निधी मिळाला तर नक्कीच त्याच्यातून फायदा होईल. त्याच्याचबरोबर एक फार महत्त्वाचा विषय त्यांचा आहे, आता त्यांना 150 रुपये प्रति लिटरली पेट्रोल घ्यावं लागतं. आता हे कर्नाटकात 72 रुपयाला मिळतं आहे. त्यामुळे तसं जर आपण आत्ता आज उद्या बोलू शकला, एखादी योजना आणू शकला, तर त्या मच्छीमारांना तिथं फायदा मिळू शकतो. कर्नाटकामध्ये जी योजना तशीच्या तशी योजना आपल्या या राज्यामध्ये तुम्ही जर लागू करू शकला तर नक्कीच आमच्या त्या मच्छीमारांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीचा जो मुद्दा होता तो रोहित पवार यांनी तर मांडला, सोबतच पीक विम्याचाच देखील मुद्दा शेतकऱ्यांसाठी त्यांनी मांडलेला आहे. कारण पीक विम्याचे जे पैसे आहे प्रति हेक्टरी 17,000 रुपये जाहीर करण्यात आले होते आणि अद्यापही पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले नव्हते. सोबतच नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तो सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला गेलेला नाही आहे. कारण PM किसानचा जो हप्ता आहे तो जमा झाल्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा लवकरच जमा होणार होता, परंतु हा जो हप्ता आहे तो अजूनही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता. त्यामुळे शेतकरी बांधव अतिशय आतुरतेने या हप्त्याची वाट बघत होते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी कर्जमाफी आणि नंतर पीक विम्याचे पैसे. शेतकरी कर्जमाफीचा जो अहवाल आहे तो राज्यपालांकडे सहीसाठी गेलेला आहे आणि ते रक्कम देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पडत आहे. जे शेतकरी बांधव या योजनेअंतर्गत अपात्र ठरत होते त्यांचा जो आकडा होता तो 36 लाखांपर्यंतच होता. रोहित पवारांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन देखील केले, काही बैठकी त्यामध्ये पार पडल्या. बैठकींमध्ये देखील त्यांनी जे विषय होते शेतकऱ्यांचे ते संपूर्ण विषय मांडले. शेतकरी कर्जमाफी आहे ती 2 लाखापर्यंत करण्यात यावी, 50,000 रुपये शेतकऱ्यांना परवडत नाही आणि ज्या जाचक अटी आहेत ज्या कारणाने संपूर्ण जे शेतकरी आहेत म्हणजे 36 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांचा आकडा आहे ते अपात्र ठरत आहे, हा मुद्दा सुद्धा त्यांनी त्यामध्ये मांडलेला होता. तर संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला माहिती समजणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या माणसाला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा, कारण शेतकरी बांधवांचे जे प्रश्न आहे ते प्रश्न त्यांनी वेळोवेळी मांडलेले आहेत आणि यांच्याच कारणाने तुमच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते सुद्धा आता तुम्हाला मिळत आहेत.